नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट EVS 1, लेसन नंबर 1, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी डिस्कस अबाउट द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास 1 धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम बघूया. नीट काळजीपूर्वक पहा. कॅन यू टेल? सांगा पाहू. लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई पहा. त्यांच्यात साम्य दिसते का? येस, द पपीज अँड देअर मदर हॅव सिमिलॅरिटीज. दो puppies are small in size, they are much alike to their mother in features, color, etc. Look at the butterfly and the caterpillar that has come out of the egg. Do you see any similarities? फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची अळी पहा. त्यांच्यात साम्य दिसते का? No, the butterfly and its caterpillar do not have any similarities. When the caterpillar grows fully, its features change completely and it transforms into a butterfly. मुलांनो, आता पुढे पहा. A hen lays eggs. Chicks come out of those eggs. Do kittens come out of eggs? कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडतात. मांजरीची पिल्ले अंड्यांतून बाहेर पडतात का? नो, kittens take birth. They do not come out of eggs but are born from their mother's body. म्हणजे मांजर पिल्लांना जन्म देते, पिल्लं अंड्यातून बाहेर पडत नाहीत. मुलांनो, आता पुढे पहा. There are 3 main types of methods of developing young ones in animals. These are taking birth from mother's tummy, hatching out of the eggs, आणि नंबर 3 मेटामॉर्फोसिस. द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांची वाढ. अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. There is not much difference between a kitten and an adult cat. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy. These animals do not lay eggs. बघा, शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपांतरात फारसा फरक नसतो. मांजरीची पिल्ले आणि मोठे झालेले मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. बट सम ॲनिमल्स लाईक क्रोज, स्पायडर्स, लिझार्ड्स ले एग्स. पण कावळा, कोळी, सरडा यांसारखे काही प्राणी अंडी घालतात. अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म. ॲन्ट्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग्स, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत, म्हणजे आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत. द एग्स ऑफ सम व्हेरी
small animals are very tiny. We would hardly notice them. काही चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारच नाहीत. So, we do not come to know that these animals lay eggs. But we know for sure that a hen lays eggs. Her eggs are big enough to be easily seen. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहीत असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. हॅच. When a hen sits on her eggs to warm there, she is said to be hatching her eggs. अंडी उबवणे. अंडी उबवणे म्हणजे अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यांवर बसून राहणे. याला म्हणतात अंडी उबवणे. A hen lays eggs. Warmth is necessary for the chicks to grow inside the egg. So, after laying them, the hen sits on the eggs to keep them warm. The chicks inside slowly keep growing. बघा, कोंबडी अंडी घालते. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यांवर बसून राहते व अंडी उबवते. अंड्यांमधील पिल्ले हळूहळू मोठे होतात, वाढू लागतात. When its growth is complete, the chick breaks the eggshell and comes out. वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्यांचे कवच फोडून बाहेर पडते. The hen looks after its chicks till they grow a little bigger. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्यांची काळजी घेते. When a hen is hatching her eggs, she becomes aggressive for fear of their safety. She attacks anyone who tries to go near the eggs. जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले तर ती त्यांच्या अंगावर धावून जाते. मुलांनो, आज आपण ग्रोथ ऑफ ॲनिमल्स, द चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग हे 2 भाग पाहिलेले आहे. इथपर्यंतचा भाग तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा. यापुढील भाग आपण पुढच्या तासाला शिकूया. धन्यवाद.